ECRP कोड 2021 ह्या वार्षिक इयरमध्ये तत्कालीन आमच्या आरोग्य मंत्री सेंट्रल MOH मिनिस्टर मॅडम भारती पवार मॅडम आणि फरांदे मॅडम यांनी दोघांनी त्या काळामध्ये ह्या ECRP2 घोटाळ्यासंदर्भात वरिष्ठ लेवलला तक्रारी केलेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आजपर्यंत 3 कमिटीज इथं येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यात एक सेक्रेटरी लेवलची पण एक कमिटी आलेली होती आणि त्यांनी सगळेवर अभिप्राय दिले. त्याच्या अनुषंगाने ही जी फाईल होती ती अगोदर सगळे 30 बेडेड ICU बेड सिव्हिल हॉस्पिटल आणि 10 बेड ICU आपलं मालेगावला सँक्शन झालं होतं. त्याच्या कामानिमित्त कामाच्या अनुषंगाने 50% पेमेंट झालं होतं, 50% उर्वरित होतं. त्याच्या अनुषंगाने माझ्या काळात ती फाईल आली. हे अगोदर माझ्या काळाच्या अगोदरच सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यात बघितल्यानंतर या सगळ्या इन्क्वायरी होत्या आणि तर मग ते फाईल मूव्ह केल्यानंतर आपल्या CO मॅडम मित्तल मॅडमांनी एक इन्क्वायरी कमिटी केली, मी एक कमिटी केली. त्याच्यामध्ये आम्हाला जरा अनियमितता आढळल्या. त्याच्या अनुषंगाने मग मॅडमांनी त्यांच्या स्तरावर एक कमिटी केली, त्याच्यामध्येही अनियमितता आढळली. त्याच्या अनुषंगाने मॅडमांनी आम्हाला कारवाई करण्यास आदेशित केले. त्याच्या संदर्भात आता आम्ही काय केलं आहे, जसं पूर्वी भारतीताई पवार मॅडम आणि फरांदे मॅडम तक्रार पूर्ण ECRPचीच केलेली आहे. तर ते अशा अनुषंगाने परत आम्ही आता वरच्या कमिटी सगळं डॉक्युमेंट्स बघून गेलेले आहे. तर त्यांचाही अहवाल प्राप्त झाला का आम्हाला बऱ्यापैकी डिटेल्स कळते. प्रायमरी 3 इन्क्वायरी झालेल्या आहेत आणि ह्या 2 झाल्या, टोटल 5 इन्क्वायरी झाल्या. आता बाकीच्या पण त्याच्यामध्ये तेव्हा लक्षात नव्हतं आलं की यांचे डॉक्युमेंट्स हे असतील म्हणून. तर आता पूर्ण सगळ्यांचं परत इन्क्वायरी करायला सुरुवात झाली आणि इव्हॅल्युएशन कमिटी माननीय CO मॅडमांनी आदेशितच केलेलं आहे की सगळ्या कामांचं इव्हॅल्युएशन करून घ्यावे. तशी कमिटी फॉर्म केली आहे परवा. मालेगावचं काम झालेलं नाही, कारवाई किती झालं नाही आणि त्याचं पेमेंट झालेलं नाही. आपलं 30 बेड ICU सिव्हिल हॉस्पिटलनी 10 बेड ICU मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट अंदाजे 7.5 कोटीचं होतं आणि त्याच्यामध्ये 50% पेमेंट झालेलं आहे आणि बाकीचं मग आता ही इन्क्वायरी कमिटीचा अहवाल आल्यामुळे आम्ही होल्ड करून पुढील कारवाई करत आहोत. त्यामध्ये कंपनी स्थापन करणारे जिल्हा रुग्णालयातीलच कर्मचारी अधिकारी असणार हे नेमके कर्मचारी कोण होते आणि कंपनीचे डायरेक्टर नेमके कोण आहेत? आम्ही आता तक्रार केली आहे, पुढील कारवाई पोलीस करतील आणि त्याच्यामध्ये लवकरच सगळ्यांचे नावं समोर येतील. बनावट कंपनी स्थापन केली म्हणजे काही वस्तू ICU उभारण्यात आलं होतं की नव्हतं, कंपनी आणि पुढे कोणाला विविध तक्रारी आल्यानंतर याच्या संदर्भामध्ये आम्ही FDAचं जे लायसन्स होतं ते ठाणे जिल्ह्याच्या कंपनीचं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा FDA डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट आणि करस्पॉन्डन्स केलं, जी कमिटी स्थापन केली होती कमिटीने केलं आणि कमिटीला जे तिकडून रिप्लाय आला की अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि जे कंपनीचं सर्टिफिकेट वापरलं गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त कंपनीचं नाव बदललं आहे आणि ओरिजिनल कंपनीचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर मालक वगैरे सगळं दुसरेच आहे. म्हणजे एकाच कंपनीचं नाव नाही, त्याचं फक्त ते एक जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांनी PDF चेंजेस करून त्याच्यामध्ये मॉडिफाय करून वापरलेलं असं प्रायमा फेसी वाटतं. आता पूर्ण पोलीस सगळी तपासणी करते. आता बेसिकली इट्स इन प्रोसेस म्हणून मी खूप अर्ली याच्यामध्ये कमेंट करणं योग्य नाही राहणार.
त्याच्यामध्ये कमिटीजने प्रत्येक कमिटीने अभिप्राय दिलेले आहेत. नंतर आमचं स्टेटकडनं जे ऑडिट आलं होतं त्या ऑडिटवाल्यांनी बरेच पॅरा काढलेले आहेत. तर बऱ्याच गोष्टी असं एकत्रित करून त्याच्यावर आता कारवाई सुरू आहे. मालेगावचं ICU अजून कार्यान्वित होऊ शकलं नाही, इन्क्वायरी सुरू असल्यामुळे. सिव्हिलचं मी जॉईन झाल्यानंतर कुंभमेळ्याची मीटिंग जी होती आमची ती 2 वर्षापासून ह्या सगळ्या इन्क्वायरीजमुळे बंद पडून होती. मग त्याच्यामध्ये आम्ही ज्या स्थितीत होतो त्याच्यामध्ये आम्ही PM केअरकडनं जे आम्हाला साहित्य मिळालं होतं ते सगळं ॲड करून आम्ही ते कार्यान्वित करून घेतलं. कारण 2 वर्ष शासकीय जी इमारत होती ती अननेसेसरी बंद पडली होती आणि त्याच्या अनुषंगाने आमचे 120 बेड वाढले. त्यामुळे लोकांना आम्हाला सेवा देणं जास्त सोयीस्कर झालं. कोविड काळामध्ये तेव्हा कार्यान्वितच नव्हतं. कार्यान्वित नसताना पैसे काढले 50% पेमेंट, कारण अजूनपर्यंतच कार्यान्वित नाही. हे मी आल्यानंतर 30 बेड मालेगावचं तर कार्यान्वित नाहीच आहे. हे 30 बेडेड जे आहे ते मी आल्यानंतर ते पूर्ण बिल्डिंग साफ करून, कारण कंडमनेशनचं सामान ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मग आमच्याकडे जे अवेलेबल होतं साहित्य त्याच्या अनुषंगाने आम्ही ते ॲड ऑन करून सरकारचा एकही ॲडिशनल रुपया खर्च न करता PM केअर फंड हे जे स्टेटकडनं झालं होतं त्याच्यामधनं आम्ही मग साहित्य गोळा करून असेंबल करून सुरू केलं. आता जी चौकशी तुमच्याकडनं करण्यात येते, त्यावरती प्राथमिकदृष्ट्या कोण दोषी दिसतंय तुमच्या विभागातले अधिकारी आणि कर्मचारी, कोण दोषी आहेत? CO मॅडमांच्या आदेशान्वये ती कमिटी ZP-ला स्थापन करण्यात आली, मुख्य कॅफो जे असतात त्यांच्या अंडर, आणि त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्याप्रमाणे मॅडमांनी कारवाई करायला आदेश दिलेले आणि आमची आता कारवाई सुरू झाली. दोषी कोण आहे ते आता पोलीस कारवाईमध्ये लक्षात येतात. अधिकारी तत्कालीन सिव्हिल सर्जन म्हणा किंवा आता त्याच्यामध्ये प्रोक्युरमेंट आणि पेइंग हे 2 सेक्शन असतात. प्रोक्युरमेंट कमिटीवर मॅडमांनी सांगितले की ॲक्शन घ्यावी, पेइंग कमिटीवर ॲक्शन घ्यावी अशा आदेशित केलेले आहेत. त्याच्यावर ते पोलिसांच्या याच्यात समोर येईल. नावं देण्याऐवजी आम्ही फक्त डॉक्युमेंट सबमिट करू. त्याच्यामध्ये तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात आहे, चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर निखिल सेंदाने आहे, चीफ फार्मसी ऑफिसर शिरीष माळी आहे आणि DPM डॉक्टर चौथरे आहे आणि त्याच्यामध्ये आणि DPM राहुल हडपे आहे आणि कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचा जो मुलगा आहे तो आमच्या इथं क्लास 3 डेंटल टेक्निशियन म्हणून सादर चौथरे आहे. तुमच्याकडनं कशा पद्धतीची मदत तुम्ही COना करण्यात आली होती? कारण चौकशी तुमच्या स्तरावर देखील तुमच्या पाहण्यात काय केलं? आमच्या स्तरावर जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल आलेला आणि तो मॅडमांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मॅडमांनी स्वतःची कमिटी वरिष्ठ कमिटी स्थापित करून त्याच्या रिझल्टप्रमाणे कारवाई करण्यात आदेश दिले. तुमच्या पाहणीत काय आढळलं? तुमचा काय अहवाल? मी येण्याच्या अगोदरच ऑलरेडी 3 तक्रारी झालेल्या होत्या. त्याचा अहवाल नंतर हे कमिटीचा अहवाल सगळं मिळून आणि नंतर फायनल मग जे मॅडमांनी कमिटी स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू. किती व्याप्ती असावी या सगळ्या करण्याची आहे? आमच्या जिल्ह्यामध्ये हे टेंडर वगळता त्यांनी अजून साधारण 12 कोटीपर्यंत त्यांनी टेंडर केलेले आहेत. काहींमध्ये ऑलमोस्ट त्यांचे सगळे पेमेंट होऊन गेलेले आहेत. तेव्हा आपल्या निदर्शनात आलं नव्हतं की हे सगळं एवढं म्हणजे चुकीचं आहे आणि आता म्हणजे इट्स व्हेरी अर्ली टू कमेंट की त्यांनी महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि ह्या सर्टिफिकेटवर कामं घेतली असतील. कारण कोविडच्या याच्यामध्ये महानगरपालिका, मेडिकल कॉलेजेसच्या इथं आणि DHS असं म्हणजे 3 डिपार्टमेंटला पॅरलल वर्क सुरू होतं. त्यांनी स्पष्ट आम्हाला देखील कळवले की अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही, त्यांच्याकडे कधी रजिस्टर्ड नव्हती. ती कंपनीचं दुसरं नाव आहे, त्याच्यामध्ये जे ओनर आहे त्यांचा पण फोटो दिसतोय. त्याच्यामध्ये ओरिजिनल कंपनीचं जेट हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनीचं नाव. जे त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि जे डॉक्युमेंट्स दिलेले त्याच्यामध्ये
जेट हेल्थ वॉल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं ओरिजिनल लायसन दिसतंय. त्याच्यावर फक्त कंपनीचं नाव कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओनर पण जुन्याचाच फोटो दिसतोय. इतका मोठा प्रकार आहे. सर्टिफिकेटच बनावट मग त्यावर पेट कारण की ही कागदपत्राची सुद्धा बनावट आहे. कंपनी बनावट आहे. आयडियली जेव्हा ऑनलाईन अप्लाय होतं नंतर आपली जी प्रोक्युरमेंट कमिटी असते ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुलनात्मक तक्ता करून फायनान्शियल आणि टेक्निकल बिडमध्ये हे करते. आता त्या काळात काय घडलं त्याच्यावर मी कमेंट करणं चुकीचं राहील कारण त्या काळात मी नव्हतोच. आता पुढील तपास सगळं पोलीस करतील.